पाप निकालिए खोज कर, पाप निकालिए खोज कर, पाप निकालिए खोज कर, पाप निकालिए खोज कर, वृश्चिक सर्प समान, वृश्चिक सर्प समान, मन मंदिर शुद्ध कीजिए, मन मंदिर शुद्ध कीजिए, तब प्रगटे भगवान, तब प्रगटे भगवान, पाप निकालिए खोज कर, वृश्चिक सर्प समान, मन मंदिर शुद्ध कीजिए, तब प्रगटे भगवान। भगवंत प्रगट झाले पाहिजे, भगवंताचा साक्षात्कार झाला पाहिजे, भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी नेहमी आपल्याला सांगितल्या जातंय की भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही। भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची हे संताच्या सानिध्यात जाऊन ते ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती करून घेतलीच पाहिजे। भगवंताची प्राप्ती कशासाठी करून घ्यायची तर प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस आणि आयुष्यभर कशासाठी चालू आहे? एकाच गोष्टीसाठी। कोणत्या? की जीवनामध्ये मला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, दुःखाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी कोणीही अट्टहास प्रयास करत नाही। प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस आणि आयुष्यभर एकाच गोष्टीसाठी चालू आहे, ते म्हणजे सुख मिळालं पाहिजे। रात्रंदिवस आणि आयुष्यभर प्रत्येक जीव सुखासाठी प्रयास करतो, परंतु अंतसमयी म्हणजे मृत्यूकाल समीप आला असेल, वृद्धावस्था झाली असेल, अशा वेळेस जर जीवनाचं तारतम्य बघितलं की जीवनामध्ये सुख किती मिळालं आणि दुःख किती मिळालं तर जवळजवळ अनेकांचा अनुभव एकच आहे जो संतांनी सांगितला। कोणता? की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे। दुःख जास्त मिळतं, सुख कमी मिळतं। याचं कारण काय?
काही काहींना तर सुखही मिळत नाही, केवळ सुखाचा भास होत असतो. सुख नाही मिळत, सुखाचा केवळ भास. सांगायचं तात्पर्य की आपल्याला नेहमी नेहमी स्मरण करून हे देखील दिल्या गेलं की शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी या जगामध्ये जेवढे संत असेन, पंत असेन, ग्रंथ असेन, त्या सर्वांचं मतितार याच्या पूर्वीच्या प्रवचनामध्ये देखील आपल्याला सांगितला की जर आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय, तो म्हणजे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने विन जीवा सुख नाही. तेने विन जीवा सुख नाही. तेने विन जीवा सुख नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. एक जो परमात्मा आहे, पाहू जाता एक देव, त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो, अनंत नावानं अनंत रूपानं नटलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय, तो म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख मिळेल. सुख नाही, भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय सुख कुणाला मिळालं नाही, मिळत नाही आणि मिळणार नाही. मग तो भगवंत जर प्राप्त करून घ्यायचा असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताची प्राप्ती होते कुणाला? जसं याच्यापूर्वी सांगितलं की देवासाठी जाणं तयासीच आटी, असेल ज्या गाठी पुण्य राशी. ज्याच्याजवळ पुण्याची रासही रास असेल, म्हणजे ज्यांच्याजवळ पुण्य असेल तर तो अट्टाहास प्रयास भगवंताच्या प्राप्तीसाठी करतो, पापी नाही करत. पाप्याला भगवंताकडे जाऊ देत नाही. पाप्याला अधर्माकडे, दुर्गुणाकडे, दुराचाराकडे नेतं. म्हणून सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पाप काढून टाकलं पाहिजे. पाप कसं काढायचं? पाप निकाली खोज कर, वृचिक सर्प समान, मन मंदिर शुद्ध कीजिए, तब प्रगटे भगवान. पाप निकालिए खोज कर, वृचिक सर्प समान, मन मंदिर शुद्ध कीजिए, तब प्रगटे भगवान. पाप काढून टाका. मनामध्ये जे पाप राहत त्या पापाला काढून टाका. मन निर्मळ करा. मन मंदिर शुद्ध कीजिए, तब प्रगटे भगवान.
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी देव, भक्ती भावी उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे. काय करा की भगवंताची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपलं मन मंदिर जिथं परमात्मा राहतो ते शुद्ध केलं पाहिजे. आता सांगितलं जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी देव, भक्ती भावे उभा आणि स्वानंदाचा गाभा तया दिसे. त्याला स्वानंद सुखाची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती त्याला होते की ज्याचं मन निर्मळ झालं असेल. म्हणून मन निर्मळ करायचं असेल तर मन मलिन होतं कशामुळं हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. पुण्यानं मन निर्मळ होतं, पापानं मन जे आहे तर ते दूषित होतं, मलिन होतं. म्हणून जे पाप आहे ते काढून टाकलं पाहिजे आणि मनाला शुद्ध केलं पाहिजे. पाप निकालिये खोज कर, शोधून शोधून त्याला काढून टाकलं पाहिजे. जसं वृश्चिक सर्प समान, साप विंचू जसं शोधून शोधून काढतो तसं आपल्या मनामध्ये जे पाप आहे ते पाप आपण शोधून काढून टाकलं पाहिजे. जर पापाला काढून टाकलं तर त्याच्यामुळं मन शुद्ध होईल आणि मन शुद्ध झालं की परमात्मा प्रगट होईल. परमात्मा कुठे आकाश पाताळामध्ये बसलेला असं नाही. जसं याच्या पूर्वीच्या प्रवचनामध्ये देखील सांगितलं होतं की परमात्मा सर्व ठिकाणी आहे. जळी स्थळी काष्टी पाशाणी अवघा भरला चक्रपाणी, यत्र यत्र स्थो देवा सर्वव्यापी महेश्वरा, हृदयशे अर्जुन तिष्ठती. मी सर्व प्राणी मात्रांच्या अंतःकरणामध्ये निवास करतो. वसे हृदयी देवतो जाणैसा, नभाचे परे व्यापको जाणतैसा. सदा संचला येतना जात काही, तया विनरिता कोठे ठाव नाही. परमात्मा सर्व ठिकाणी विराजमान आहे, परंतु सर्व ठिकाणी जो विराजमान आहे परमात्मा, त्या परमात्म्याला सर्व ठिकाणी पाहायचं असेल तर सर्वात पहिलं आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये बघितलं पाहिजे. मन मंदिर शुद्ध कीजिए तब प्रगटे भगवान. मनाला शुद्ध केल्यानंतर भगवंत प्रगट होईल. आपल्याच अंतःकरणामध्ये परमात्मा राहतो. आपण म्हणाल आमच्याच अंतःकरणामध्ये परमात्मा राहतो, तर मग दिसत का बरं नाही? का दिसत नाही? मन मलिन असल्यामुळं. मन मलिन कशामुळे? तर पापामुळं. जसं आपल्या समोर एखादं भांड पातेल आदी असेल, त्याच्यामध्ये पाणी असेल, जे पाणी गढूळ असेल, हलत असेल, त्याच्यामध्ये मोठा तांब्या जरी पडलेला असेल, ग्लास पडलेला असेल तर तो दिसत नाही. पाणी जवळ आहे पण नाही दिसत. का दिसत नाही? तर ते पाणी मलिन आहे, हलतंय. याच्या उलट एखादी विहीर असेल, विहिरीमध्ये खोल पाणी असेल, ज्या विहिरीचं पाणी नेहमी उपसल्या जातं, निर्मळ असेल, स्वच्छ असेल, स्थिर असेल,
एखादं पैशाचं नाणं त्या विहिरीमध्ये पडलेलं असेल तर ते स्पष्ट दिसतं. एवढ्या दूर असूनही ते दिसतं. का दिसतं? तर पाणी स्थिर आहे आणि निर्मळ आहे. जवळच भांड्यामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये जे पात्र पडलेले ग्लास किंवा तांब्यात ते दिसत नाही. का दिसत नाही? तर मन ते पाणी मलिन आहे. तसं अंतःकरणामध्ये परमात्मा आहे. तर तो दिसत नाही. का दिसत नाही? तर मन मलिन आहे. मन मलिन कशामुळे? तर पापामुळे. म्हणून पाप काढून टाकलं पाहिजे. पापाचा नाश केला पाहिजे. आता पाप काढून टाकायचं किंवा पापाचा नाश करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? पापाचा नाश कसा करायचा? एक लक्षात ठेवायचं. पापी व्यक्तीला जाळलं तर पापी व्यक्तीचं शरीर जळतं, परंतु पाप नाही जळत. पापाला काढायचं कसं? तसं तर सांगितलं. वृश्चिक सर्प समान, विंचू साप काढतात त्याप्रमाणे. आता जसं घरामध्ये विंचू साप असेल तर पकडीमध्ये धरून बाहेर काढता येतं, तसं ह्या पापाला तर काही पकडीमध्ये धरून बाहेर काढता येत नाही विंचू सापासारखं. मग या पापाला काढायचं कसं? पापाचा नाश कसा करायचा? तर त्याचा उपाय दुष्कर्म को स्मरिये करिए पश्चाताप अश्रुधारा जब बहे बह जाए सब पाप. दुष्कर्म जेवढे जेवढे आपल्याकडून कळत नकळत दुष्कर्म झाले असेल, दुष्कर्म को स्मरिये करिए पश्चाताप. पश्चाताप निर्माण झाला पाहिजे. जे आपल्याकडून दुष्कर्म झालं, करूने ते केल्या गेलं, पिऊने ते पिल्या गेलं, खाऊने ते खाल्ल्या गेलं, बोलूने ते बोलल्या गेलं, पाहूने ते पाहिल्या गेलं, ऐकूने ते ऐकल्या गेलं. अशा प्रकारे जेवढं जेवढं आपल्याकडून दुष्कर्म घडलं, घडायला नाही पाहिजे होतं, परंतु घडून गेलं. जे दुष्कर्म घडलं तर त्याचं स्मरण करून आपल्या मनामध्ये त्या दुष्कर्माबद्दल पश्चाताप निर्माण झाला पाहिजे. असा पश्चाताप की डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू निर्माण झाले पाहिजे. आणि ते अश्रू जसे निघून जातील तसे नकळत झालेले छोटे छोटे पाप निघून जातील. दुष्कर्म को स्मरिये करिए पश्चाताप अश्रुधारा जब बहे बह जाए सब पाप. सर्व पाप निघून जातात. सर्व म्हणजे आत्ता सांगितलं की नकळत झालेले पाप, छोटे छोटे पाप सर्व त्या अश्रूसोबत म्हणजे पश्चातापाच्या अश्रूसोबत निघून जातात, वाहून जातात. परंतु मोठे मोठे जे पाप आहे ते तसेच राहतात. जसं नदी नाल्यांना पूर आल्यानंतर छोटे छोटे लाकडं किंवा छोटे छोटे काडी कचरा सहज वाहून जातो,
परंतु मोठे मोठे लाकडं तसेच राहतात, ते वाहून नाही जात. तसे मोठे मोठे जाणीवपूर्वक केलेले पाप ते पश्चातापानं देखील निघून जात नाही. जसे मोठे लाकडं तसेच राहिले तर ते नष्ट केव्हा होतात? जाळल्यानंतर. तसे मोठे मोठे जे पाप आहे त्या पापांना जाळून टाकायचं. आता पापांना जाळायचं म्हणजे काय करायचं? आत्ताच सांगितलं की पापी व्यक्ती असेल, त्या पापी व्यक्तीला जाळलं तर त्याचं पाप जळत नाही, त्याचं फक्त शरीर जळतं. तो जीवात्मा जिथं जातो तिथं त्याचं पाप आणि पुण्य सोबतच जातं. म्हणून पापाला जाळायचं कसं, त्याचा नाश कसा करायचा? तर चुन चुन कीजिए सुकर्म को, प्रभु की भेंट चढ़ाए, जप तप संयम ध्यान से दे दुष्कर्म जलाए. चुन चुन कीजिए सुकर्म को. जेवढे जेवढे सुकर्म म्हणजे चांगले कर्म असेल तर तेवढे तेवढे सर्व करायचे. सुकर्म चांगले कर्म माहिती आहे सर्वांना थोडे बहुत तरी. आईवडिलांची सेवा करणं चांगलं कर्म आहे. साधू संतांची सेवा करणं, गुरुजनांची सेवा करणं चांगलं कर्म आहे. दानधर्म करणं, नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं, धर्मानं वागणं चांगलं कर्म आहे. दुसऱ्याची सेवा करणं, दुसऱ्याला मदत करणं, अनेक प्रकारचे दान करणं, हे सर्व जे आहे तर जेवढे जेवढे चांगले कर्म असेल तेवढे तेवढे सर्व करायचे. शोधून शोधून. चुन चुन कीजिए सुकर्म को, प्रभु की भेंट चढ़ाए. ते चांगले चांगले कर्म शोधून शोधून करायचे आणि त्या सर्व चांगल्या कर्माचं जे फळ आहे तर ते प्रभु की भेंट चढाए, भगवंताला अर्पण करून टाकायचं. जसे या ठिकाणी अनुष्ठानाला बसतात आणि शेवटच्या दिवशी संकल्प करताना जेवढं जप तप सत्संग श्रवण या सर्वांचं जे पुण्य झालं असेल तर ते ईश्वराला अर्पण करून टाकतात. आपणही चांगलं चांगलं कर्म करा, सेवादान पुण्य करा आणि त्या पुण्याचं फळ ईश्वराला अर्पण करून टाका. चुन चुन कीजिए सुकर्म को, प्रभु की भेंट चढ़ाए, भगवंताला अर्पण करून टाका. आता काही म्हणतील की एवढा अट्टहास प्रयास करून कष्ट सहन करून एवढं पुण्यकर्म केलं आणि ते जर भगवंताला अर्पण करून टाकायचं तर मग आम्हाला काय मिळेल? आम्हाला काय लाभ हे एवढं सर्व करून भगवंताला देऊन टाकायचं? तर जसं बऱ्याचशा ठिकाणी नीतीनं न्यायानं मर्यादेनं कष्ट करून अपार कष्ट करतात, असं अपार कष्टानं मिळवलेलं धन किंवा रोजंदारी एखाद्या बचत गटाला, बँकेला, पोस्टाला देऊन टाकतात. खूप कष्टानं जमवलं असतं त्यांनी आणि अगदी सहज देऊन टाकतात, जमा करून टाकतात. जसं त्या ठिकाणी जमा केलेलं धन अडीअडचणीच्या काळी, संकटाच्या काळी
आपल्याला वापस मिळतं. जेवढं जमा केलं तेवढंच नाही तर व्याजासह मिळतं. मृत्यू झाला समजा तर वारसाला मिळतं. त्याचप्रमाणे आपण जे पुण्यकर्म केलं असेल, दानधर्म केला असेल, त्याचं पुण्य जर भगवंताला अर्पण करून टाकलं तर संकट समयी ते आपल्याला मिळतं किंवा आपल्या वारसांना मिळतं. बरेचसे म्हणतात की आज खूप संकट आलं होतं, आज सर्व आटोपलंच होतं, परंतु काही आईवडिलांची पुण्य होती त्याच्यामुळं त्या संकटापासून वाचलो. सांगायचं तात्पर्य असं पुण्य आपल्याला आपल्या पिढीला कामाला आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी चुन चुन कीजिए सुकर्म को प्रभु की भेंट चढ़ाए, जप तप संयम ध्यान से दे दुष्कर्म जलाए. पापाचा नाश कसा करायचा? पुण्यानं पापाचा नाश होतो, सत्कर्मानं दुष्कर्माचा नाश होतो. असं सुकर्म करायचं आणि भगवंताला अर्पण करून टाकायचं. पहिला उपाय. दुसरा, जप तप संयम ध्यान से दे दुष्कर्म जलाय. जप केला पाहिजे. जसं सांगितलं गेलं की घरी गेल्यानंतर देखील दररोज स्नान संध्या जप नित्यानुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. दररोज 10 माळेचा का होईना सकाळीच उठून जप केला पाहिजे, तप केलं पाहिजे. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचे तप आहे. हे तप आपण केलं पाहिजे. काही लोकांची अशी भ्रांती झाली की एकांतामध्ये जातात, एखाद्या पायावर ते उभे राहतात, थंडी ऊन वारा सहन करतात, तेच तप आहे. ते तप नाही असं नाही आहे, परंतु तपाची व्याख्या शरीर शोषणा नाव तप, हा मूर्खाचा खटाटोप. मनी श्री हरी चिंतने सद्रूप परम तप या नाव. भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, भगवंतासाठी कार्य केलं पाहिजे. तर अशा प्रकारे कायिक म्हणजे कायिक तप म्हणजे शरीराला किती कष्ट झाले असेल तर ते सर्व सहन करा. आता लोक कष्ट सहन करत नाही असं नाही. बघा काही लोक किती कष्ट सहन करतात. दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, थंडी पाहत नाही, ऊन पाहत नाही, भूक पाहत नाही, तहान पाहत नाही. जीव जायची पाळी आली तरी करतच राहतात. कशासाठी? पोटासाठी. याला तप नाही म्हणत. भगवंतासाठी, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय कार्यासाठी, परमार्थासाठी शरीराला किती कष्ट झाले असेल तर सहन करणं हे कायिक म्हणजे शारीरिक तप आहे. वाचिक म्हणजे वाणीचं तप. आपल्या वाणीवर ते संयम ठेवला पाहिजे. शास्त्रयुक्त, धर्मयुक्त, सत्यवाणीचं उच्चारण केलं पाहिजे, जेणेकरून दुसऱ्याच्या मनामध्ये उद्विग्नता प्राप्त होणार नाही.
अशी वाणी आपण टाळली पाहिजे. काहींच्या वाणीतून असे शब्द निघतात जणू काय जहरच निघत असतं. अशी वाणी आपण त्यागली पाहिजे. मृदू, संयमित, शास्त्रयुक्त सत्यवाणीचं उच्चारण केलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य की आपल्या वाणीवर ते संयम ठेवला पाहिजे. वाणीवर ते संयम ठेवणं वाचिक तप आहे, मानसिक तप. आपल्या मनामध्ये शुद्ध, सात्विक, चांगले विचार आले पाहिजे. वाईट विचार आपल्या मनामध्ये येऊच देता कामा नये. आणि आले असेल तर चांगल्या विचारानं वाईट जे विचार आहे त्याचा नाश केला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर जेणेकरून मन मलिन होतं. असं आपल्या मनाला मलिन होऊ द्यायचं नाही. मन नेहमी निर्मळ ठेवायचं. मानसिक तप आहे. सांगायचं तात्पर्य जप, तप, संयम. आपल्या वाणीवर ते, आपल्या इंद्रियावर ते संयम ठेवला पाहिजे. जसं संत संयम ठेवतात. घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. जे पाहायचंय तेच पहा, जे ऐकायचं तेच ऐका, जे खायचं तेच खा, जे प्यायचं तेच प्या. आपल्या इंद्रियावर ते संयम ठेवला पाहिजे. जप तप संयम ध्यान से दे दुष्कर्म जलाय. ध्यान कसं करायचं सांगितलं याच्यापूर्वी. सांगायचं तात्पर्य भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पापाचा नाश केला पाहिजे. आणि पापाचा नाश कसा करायचा तर त्याच्यासाठी चालू आहे चुन चुन कीजिए सुकर्म को, प्रभु की भेंट चढ़ाए. जप तप संयम ध्यान से दे दुष्कर्म जलाए. जेवढे दुष्कर्म आहे, जेवढे पाप आहे, सर्व जळून जाते. त्याच्यासाठी जिवंतपणे हे जे सर्व पाप आहे ते जाळून टाकले पाहिजे. आत्ताच सांगितलं की मेलेल्या व्यक्तीला जाळल्यानंतर त्याचं शरीर जळतं, त्याचं पाप नाही जळत, पुण्य नाही जळत. तो जीवात्मा ज्या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी त्याचं पाप आणि पुण्य त्याच्या सोबतच जातं. जैसे छाया पुरुष संग, जहां जाय तहां जाय. पाप पुण्य इस जीव के सदा साथ ही पाय. जसं जीवात्मा चालतो तर त्याच्या सोबतच त्याची सावली देखील चालते. असं नाही की आपण इथं आलात आणि सावली आपल्या घरी राहिली. सावली आपल्या सोबतच राहते. पूर्वेकडून सूर्यास्त येईल तर पश्चिमेकडे दिसते, पश्चिमेकडून सूर्यास्त येईल किंवा लाईट असेल तर पूर्वेकडे दिसते. म्हणजे ज्या बाजूनं प्रकाश असेल त्याच्या विरुद्ध दिशेनं छाया दिसते. आणि ज्यावेळेस डोक्यावरती असेल त्यावेळेस आपल्या पायाखाली ती अदृश्य असतेच. तसं जैसे छाया पुरुष संग जहां जाय तहां जाय, पाप पुण्य इस जीव के सदा साथ ही पाए.
पाप्याचा मृत्यू झाल्यानंतर, पाप्याला जाळल्यानंतर, म्हणजे पाप्याचं शरीर जाळल्यानंतर त्याचं शरीर जळतं, परंतु त्याचं पाप जळत नाही, ते पाप सोबतच जातं. त्याच्यासाठी जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत पापाचा नाश केला पाहिजे. अन्यथा मृत्यूच्या पूर्वी पापाचा नाश जर नाही केला तर हे पाप्याला दुःख दिल्याशिवाय राहू शकत नाही. ते पाप काय करतं? त्या पाप्याला घेऊन कभी नरक गति में जाता है, बीज पाप का बोकर, घोर व्यथाए सब सहता है, दीन नारकी होकर. कभी नरक गति में जाता है, बीज पाप का बोकर. जे पाप केलेले मृत्यूच्या पूर्वी त्याचा नाश नाही केला तर कभी नरक गति में जाता है, बीज पाप का बोक, घोर व्यथाए सब सहता है, दीन नारकी होकर. त्या ठिकाणी नरकाचं वर्णन करणं तर एवढं किळसवाणी आहे, वर्णन करणं देखील भय निर्माण करणार आहे, दुःख देणार आहे वर्णन करणं देखील. तेव्हा त्या नरकाचं दुःख तर महाभयंकर आहे. छेदन भेदन ताड़न पाड़न की है अकत कहानी, सदा बिलकते सदा नारकी, मिले न दाना पाणी. तोडीती झोडीती यमाचे किंकर भोसा. इथं जे केलं कर्मभूमीमध्ये तिथं नरकामध्ये छेदन भेदन ताडन फाडन की है अकत कहानी. त्याच्या शरीराला छिद्रे छिद्रे करतात, त्याच्या शरीराला शस्त्रानं भेदन करतात, त्याच्या शरीराला ताडण केलं जातं, त्याच्या शरीराला फाडल्या जातं. छेदन भेदन ताड़न पाड़न की है अकत कहानी, जिचं वर्णन देखील केलं नाही. बडे बिलकते सदा नारकी, मिले न दाना पाणी. तुकडे तुकडे केले जातात, परत जुडतात, परत तुकडे केले जातात, परत तयार होतात. जसं पालीचं शेपूट तुटलं तर परत येतं, तसं त्या ठिकाणी छेदन भेदन ताड़न फाड़न की है अकत कहानी, सदा बिलकते छेदन भेदन ताड़न पाड़न की है अकत कहानी, बड़े बिलकते सदा नारकी, मिले न दाना पाणी. तोडताना जोडताना फाडताना भयंकर त्रास होतो, मोठमोठ्यानं ओरडत राहतात. आणि त्या ठिकाणी मिलेन दाना पाणी, जेवायला मिळत नाही, खायला मिळत नाही, पाणी प्यायला मिळत नाही. का मिळत नाही? ही जी कर्मभूमी आहे, ह्या कर्मभूमीमध्ये जर आपण कुणाला पाणी दिलं नाही, कुणाला जेवण दिलं नाही तर तिथे मिळणार नाही.
भयंकर भूक लागते, भयंकर तहान लागते, परंतु मिळत मात्र काहीच नाही. होतं काय? तिल तिल करे देह के खंड, असुर भिडावे दुष्ट प्रचंड. ज्यांच्या मनामध्ये काहीही दया नावाचा लेश नाही, दया नाहीच, ते काय करतात? तिल तिल करे देह के खंड. तिळा एवढे तुकडे तुकडे करतात, परत जोडले जातात, परत तोडतात, परत जोडले जातात, परत तोडतात. तिल तिल करे देह के खंड, असुर भिडावे दुष्ट प्रचंड. सिंधु नीरते प्यास न जाय, तो भी न एक न बूंद लहाय. सिंधु नीरते प्यास न जाय, समुद्र. जसं या पृथ्वीवर ते 3 पट पाणी आणि 1 पटच फक्त भूभाग जमीन आहे. सिंधू नीरते प्यास न जाय, एवढी प्रचंड तहान लागते की असं वाटतं की समुद्र मिळाल्यानंतर, तेवढं पाणी पिल्यानंतर तहान जाईन किंवा नाही, एवढी प्रचंड तहान लागते. परंतु एक थेंब काही त्याला प्यायला मिळत नाही. भूक तर एवढी प्रचंड लागते की डोंगरा एवढा, म्हणजे मोठा डोंगर, त्याच्या एवढा अन्नाचा ढीग असेल, तेवढा खाल्ल्यानंतर देखील भूक जाईन किंवा नाही अशी शंका निर्माण होते. म्हणजे प्रचंड भूक लागते, परंतु 1 तिळाच्या कणा एवढा काही अन्नाचा कण त्याला खायला मिळत नाही. सांगायचं तात्पर्य की आपण काय करा की जिवंतपणे हे जे पाप आहे त्या पापाचा नाश केला पाहिजे. अन्यथा मृत्यूनंतर ते जे पाप आहे आपल्याला नरकात जाऊन तिथले दुःख भोगल्यानंतर 84ला जाऊन ते सर्व दुःख भोगावंच लागेल. म्हणून पाप निकालिये खोज कर, वृश्चिक सर्प समान, मन मंदिर शुद्ध कीजिए तब प्रगटे भगवान. म्हणून पापाचा नाश केला पाहिजे, पाप काढलं पाहिजे. तर पाप कसं काढायचं हे आपल्याला सांगितलं. समजा आपण पाप काढलं असेल तर परत पाप होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. आता पाप होतं कशामुळं? पापा होण्याचं कारण काय आहे? तर संतांनी 3 कारण सांगितले. पाप के कारण 3 है, मोह परवश अभिमान. मोह से परवश पाप को मिले अल्पतर जान. विपुल दोष अभिमान है, विद्या धन बलमान. इसका पाप निवारण दुष्कर काज पहचान. अल्प दोष पितु मातु सम, क्षमा करे भगवान. जो पजे अभिमान से कठिन त्यागव जान. पाप के कारण 3 है. मोह, मोह म्हणजे अज्ञानामुळं. जसं लहान लहान बालक, पाप पुण्य त्यांना काही कळतच नाही, अज्ञान असतं. अज्ञानामुळं काही पाप होऊन जातात.
दुसरं परवश, अधीन असल्यामुळं ज्यांच्या अधीन राहतो तर ते काही पाप करून घेतात, परवश पाप. जसं विशेष करून लहान बालक, त्यांच्याकडून काही पाप करून घेतल्या जातात, स्त्रियांकडून काही पाप करून घेतल्या जातात. जसं मुलांकडून पाप कर्म करून घेतले जातात. या ठिकाणी जी मुलं येतात किंवा गुरुकुलामध्ये किंवा अनुष्ठानासाठी, त्यांना माहित आहे की कसल्या प्रकारचं व्यसन करू नये. बिडी असेल, सिगारेट असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल, हे खाऊ पिऊ नये. तेव्हा त्याचे दुष्परिणाम त्यांनी ऐकलेले असतात. घरी गेल्यानंतर काहींचे वडील व्यसनी असतात, तर त्या मुलाला बिडी, सिगारेट किंवा पुडी, तंबाखूची आधी आणायला सांगतात. ते मुलं म्हणतात की नाही नाही, मी नाही आणणार. बाबाजींनी सांगितलं की हे सर्व पाप आहे, जो आणून देतो त्याला देखील पाप लागतो. तुम्ही हे सर्व सोडून द्या, पिऊ नका, त्यांना कॅन्सर आधी होतो. याच्या पुढे बिडी सिगारेट पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, मद्य पिऊ नका. असं जर सांगितलं तर ते म्हणतात की मला शिकवतो, जाय घेऊन ये. त्या मुलानं नाही आणलं तर त्याला धरून हाणतात. आता बिचारं ते छोटंसं मुलगं, त्याच्यामुळं माराच्या धाकाने ते जातं आणि घेऊन येतं. त्याला पाप लागत नाही असं नाही, लागतं, कमी लागतं, कारण ते परवश आहे. दुसरं आता सांगितलं की स्त्रियांकडून काही परवश पाप होतात. जसं ज्या माता माऊल्यांनी अनुग्रह घेतला किंवा सत्संग प्रवचन ऐकतात, तर त्यांना माहीत झालेलं आहे की शुद्ध सात्विक आहार आपण घेतला पाहिजे, बाकी आहार आपण खाऊ नये. काय खाऊ नये? आलं लक्षात? सागोती. सागोती म्हणजे 6 जणांना पापामध्ये जी गुंतवते तिला म्हणतात सहागोती. जो अनुमोदन देणार आहे त्याचा तर पहिला नंबर आहे नरकामध्ये जाण्यासाठी, भोग भोगण्यासाठी. खाल्ल्यानं काय होतं, बनवल्यानं काय होतं, शिजवल्यानं काय होतं, फक्त वाढल्यानं काय होतं, मारल्यानं काय होतं. आपली करंगळी कापून बघा म्हणजे समजन की कापल्यानं काय होतं, मारल्यानं काय होतं. अनुमोदन देणाऱ्याचा पहिला आहे, मारण्याचा दुसरा, घरी आणण्याचा तिसरा, अजून 3 राहिले. खाणारा किंवा खाणारी, शिजवणारा किंवा शिजवणारी, वाढणारा किंवा वाढणारी, या 6 जणांना पापामध्ये जी गुंतवते तिला म्हणतात सागोती. म्हणून काही काही मावल्या तर काहींचे जे असतात ना घरचे, काय म्हणतात त्यांना, पतिदेव. कायचे पतिदेव कायांचे, काही काहीचे तर राक्षसच असतात, आसुरच असतात. त्यांना खाल्ल्याशी पिल्याशी होत नाही. तर ते म्हणतात तुला नाही खायचं तर नको खाऊ, मला तर बनवून दे. परंतु त्या सांगतात की बाबाजीने सांगितलं की नाही नाही, बनवणं देखील पापच आहे. जसं एखाद्याची हत्या केली असेल 5-6 जणांनी
कमी अधिक प्रमाणात, काहींना फाशीची, काहींना 10-15 वर्षाची, काहींना 1-1.5 वर्षाची शिक्षा होते, जसा जसा सहभाग असेल त्याप्रमाणे परवश माराच्या धाकानं त्यांच्याकडून काही पाप होतात, म्हणजे शिजवलं जातं, वाढलं जातं. पाप के कारण 3 है, मोह, परवश, अभिमान. अभिमान जो आहे ते सर्वात मोठा पाप. अभिमाने रावण मेला, तीच गत झाली कंस अधिकाला. म्हणून पाप के कारण 3 है, मोह, परवश, अभिमान. मोह से परवश पाप को मिले अल्पतर जान. मोह से परवश पाप को मिले अल्पतर जान. परवश पाप थोडंसं कमी लागतं, परंतु सर्वात जास्त पाप जर कशामुळे लागत असेल, विपुल दोष अभिमान है. विद्या, धन, बल, मान, इसका पाप निवारण दुष्कर काज पहचान. विपुल दोष अभिमान है. मग तो अभिमान कोणता असेल? काहींना विद्या, 2-3 पुस्तकं वाचतात, शाब्दिक ज्ञान आहे, अनुभूती तर काहीच नाहीये, आत्मप्रचिती नाहीये, आणि ते असे समजतात की मला सर्व काही कळतं. तुम्ही सांगायची गरज नाही. विद्याचा अहंकार, धन, कोण काय करणार आहे, माझ्या एवढं धन आहे, बल, मग कोणतंही बल असेल, धनाचं बल असेल, सत्तेचं बल असेल, मान, मला एवढे लोक मानतात, लोक काय करणार आहे माझं, तू काय करणार आहे, अशा प्रकारे विपुल दोष अभिमान है. विद्या, धन, बल, मान, इसका पाप निवारण दुष्कर काज पहचान. असे जे विद्या, धन, बल, मान याच्या सहाऱ्यानं जे पाप करतात, त्या पापाची निवृत्ती होणं दुष्कर आहे. इसका पाप निवारण दुष्कर काज पहन. अल्पदोष पितुमातसम क्षमा करे भगवान. जोपजे अभिमान से कठिन त्यागव जान. अल्पदोष कोणते? मोह आणि परवश, अज्ञानामुळे झालेले. परवश, एखादं पाप होऊन गेलं, भगवंत तो क्षमा करू शकतो. जसे आई वडील क्षमा करतात, म्हणजे आयुष्यभर क्षमाच करत राहतात असं नाही. मुलांनी दोष करतच राहायचे आणि आयुष्यभर आई वडिलांनी क्षमाच करत राहायचे असं नाही. एखाद्या वेळेस नकळत होऊन गेला असेल तर जसे आई वडील क्षमा करतात तसं जे अल्पदोष आहे. अल्पदोष कोणते? मोह आणि परवश. अल्पदोष पितुमातुसम क्षमा करे भगवान. भगवंत कदाचित क्षमा करतील, परंतु जोपजे अभिमान से कठिन त्यागव जान. अभिमान आहे, त्याचं पाप निवारण करणं आणि त्याला क्षमा करणं कठीण आहे. अशा अभिमानाला, अभिमानवत जे पाप करतो त्याला कधीही क्षमा होऊ शकत नाही. त्याला एकच, नरकामध्ये जाणं
तिथं भोग भोगणं. जसं एखादं अल्पदोष झाला असेल तर न्यायालय कधी कधी क्षमा करून टाकतं, परंतु वारंवार तेच करत राहत असेल तर जसं त्याला जेलमध्ये टाकल्या जातं आणि तिथं यातना दिल्या जातात, त्याप्रमाणे अभिमानामुळं जे पाप कर्म होतात त्यांच्यासाठी एक आणि एकच उपाय की नरकामध्ये काळ त्यांना पाठवतो आणि त्या ठिकाणी अभी नरक गति में जाता है बीज पाप का बोकर, घोर व्यथाए सब सहता है दीन नारकी होकर, छेदन भेदन ताड़न फाड़न की है अकत कहानी, सदा बिलकते सदा नारकी मिले न दाना पानी, तिल तिल करे देह के खंड, असुर भिड़ावे दुष्ट प्रचंड, सिंधु नीरते प्यास न जाय, तो भिन्न एक न बूंद लहाय. अशी दुर्गती होते. अशी दुर्गती आपली होणे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण काय करा. हात जोडून विनंती करतात. पाप निकालिए खोज कर, वृश्चिक सर्प समान, मन मंदिर शुद्ध कीजिए तब प्रगटे भगवान. पाप निकालिए खोज कर, शोधून शोधून. कसे? उदाहरण दिलं, वृश्चिक सर्प समान. जसं विंचू आणि साप काढतो म्हणजे ज्या तत्परतेनं काढतो त्या तत्परतेनं हे पाप काढले पाहिजे. जसं साप आणि विंचू ज्यांचा स्वभाव आहे की ते नेहमी लपून राहतात, उघड्यावरती नाही फिरत, तसे पाप लपून राहतात. किंवा लोक काय करतात? पाप झाकून ठेवतात, पुण्य उघड करतात. एक मन आहे, काशी केली सांगतात, मांजर मारलं ते नाही सांगत. सांगायचं तात्पर्य थोडंसं पुण्यकर्म केलं तर सर्वांना सांगत फिरतात. एवढं दान केलं, तेवढं दान केलं, याची सेवा केली, त्याची सेवा केली, ही मदत केली, ती मदत केली, पण पाप कर्म केलं ते नाही सांगत. उघड्यावर ते जे पडलं ते नष्ट होऊन जातं, ते झाकलेलं तसंच राहतं. तसं विंचू साप त्यांचा स्वभाव आहे लपून राहणं, तसे पाप लपून राहतात. म्हणून असे जे पाप आहे मनामध्ये दडलेले, जसं विंचू साप ज्या तत्परतेनं काढतो त्या तत्परतेनं पाप काढलं पाहिजे, तशी तत्परता दाखवली पाहिजे. जसं रात्रीचे 12-1 वाजले असेल, झोपायचा विचार करून अंथरुणावर ते बसला असेल आणि विचार करतोय की आता झोपावं की नाही, झोपावं की नाही. तेवढ्यामध्ये डोळे लागले आणि झोप आल्यामुळं पटकन अंथरुणावर ते पडला. पडता पडता डोळे उघडले. तेवढ्यामध्ये बघितलं की एखादा विंचू किंवा साप बघितला, तर त्या विंचवाला किंवा सापाला बघून असं म्हणत नाही आता खूप झोप आली, आता घ्या झोपून, सकाळी पाहू, असं नाही म्हणत. लगेच तटकन उठतो. तटकन उठल्यानंतर त्याला शोधल्याशिवाय आणि त्याचा नाश केल्याशिवाय त्याला झोप नाही येत. काही काही तर म्हणतात की सापाला मारलं तर तो जिवंत होईल बरं का, त्याला जाळून टाका म्हणतात. काही काही ठिकाणी तर त्याला मारतात, जाळून टाकतात आणि आले घरामध्ये आणि झोपणार, तेवढ्यामध्ये एखाद्या उंदराचा जरी आवाज आला तर म्हणतात आला का दुसरा, लगेच तटकून बसतात. किती तत्परता दाखवतात. विंचवानं डंख मारल्यानंतर
जास्तीत जास्त 24 तास त्याच्या वेदना राहतात. साप चावल्यानंतर विषारी असेल तर आणि काही उपाय नाही केला तर मृत्यू होतो. बिनविषारी साप चावल्यानंतर काहीच होत नाही. सांगायचं तात्पर्य की विषारी साप चावल्यानंतर एकदाच मृत्यू होतो, पण पापामुळे तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म आणि चुकल्या वर्म फेरा पडे. त्या फेऱ्याला चालल्या जातो. म्हणून अशा फेऱ्यापासून मुक्त व्हायचं असेल, नरकाला जायचं नसेल तर ज्या तत्परतेनं आपण सापाला किंवा विंचवाला काढतो त्या तत्परतेनं मनामध्ये जे पाप आहे तर ते काढून टाकलं पाहिजे. मन मंदिर शुद्ध कीजिए तब प्रगटे भगवान. सुरुवातीला सांगितलं की भगवंत नाही असं नाही, आहे. वसे हृदय देवतो जाणायसा नभाचे परे व्यापको जानतैसा सदा संचला येतना जात काही तया विनरिता कोठे ठाव नाही. सर्व ठिकाणी आहे. मग सर्व ठिकाणी असून देखील आपल्याच अंतःकरणामध्ये असून देखील मग एवढं दुःख का भोगावं लागतं तर प्रगट नसल्यामुळं. पाप काढून टाकल्यानंतर मनमंदिर शुद्ध होतं आणि मनमंदिर शुद्ध की जे तब प्रगटे भगवान प्रगट होतात आणि प्रगट झालं की सुख मिळतं. जसं हिवाळ्याचे दिवस आहे, दुपारा 12-1 वाजलेले, आकाशामध्ये सूर्य आहे परंतु प्रचंड ढग आलेले. सूर्य आकाशामध्ये असून 12-1 वाजलेले असून देखील ढग असल्यामुळं, सूर्य झाकलेला असल्यामुळं तिथून येणारी उष्णता आपल्याला मिळत नाही आणि थंडीपासून निवारण होत नाही. आहे आकाशातच पण झाकलेला आहे. पौर्णिमेची रात्र आहे. आकाशामध्ये चंद्रमा पूर्ण विराजमान आहे परंतु खूप ढग आलेले, त्याच्यामुळं तिथला प्रकाश ढगामुळं आपल्यापर्यंत येत नाही आणि अंधाराचं जे भय आहे ते जात नाही, काही दिसत नाही, काही सुचत नाही. म्हणजे चंद्र सूर्य आकाशामध्ये आहे परंतु प्रगट नाही. किंवा घरामध्ये धन ठेवलेले पण कुठे ठेवलेले तेच लक्षात येत नाही. आहे घरातच. होतं कधी कधी काय काय ठेवतात ना चोरून लपून, इथं ठेव तिथं ठेव, आणि ठेवल्यानंतर कधी कधी असं होतं की कुठे ठेवलं तेच आठवत नाही. आहे घरातच ठेवलेलं परंतु प्रगट नाही. दुकानावरून काही साहित्य आणायचे, जेवण करायचे, जेवण बनवायचे, झोपायचे, आनंदात झोपायचे परंतु उपाशी. का? पैसे असून. आहे कुठं? घरामध्येच. वस्तू आणता येत नाही. का तर प्रगट नाही. प्रगट नसल्यामुळे हे सर्व आहे. तसं परमात्मा जवळच आहे. तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. तसं होतं. जसं एक आजीबाई 1700 वर्षाची, सकाळपासून दुपारपर्यंत अगदी परेशान होती.
का तर चष्मा सापडत नव्हता. आणि त्याच्यामुळे काही दिसत नव्हतं, काही सुचत नव्हतं. होती एकटीच घरामध्ये. त्या आजीबाईनं अगदी सर्व ठिकाणी बघितला. जिथं पोथी वाचत होती तिथं बघितला, जिथं झोपत होती तिथं बघितला, तुळशीला पाणी घालत होती तिथं बघितला, देवाऱ्यात देवपूजा करत होती तिथं बघितला, कुठंच सापडेना. दुपारपर्यंत तरी अशी वैतागली आणि वैतागल्यानंतर म्हटले की काय माझं नशीब, काय झालं की माझं नशीब असं की आज चष्मा सापडत नाही, काय माझं कपाळ करंट. म्हणून कपाळावर हात मारला तर तिथंच होता. काहीतरी करतात ना, थोडंसं वरते करून घेतात. त्याप्रमाणे त्या आजीबाईनं तो चष्मा थोडासा वरते कपाळाच्या वरते केला आणि वृद्धावस्थेमध्ये थोडंसं विस्मरण देखील होतं, स्मरणशक्ती कमी झाली असते, आठवत नाही. अशा प्रकारे सकाळपासून दुपारपर्यंत ती आजीबाई दुःखी झाली. कारण काय तर चष्मा सापडत नव्हता, होता कुठं तिच्याच कपाळावरती. तसं परमात्मा आहे कुठं, आपल्याच अंतःकरणामध्ये, परंतु तो प्रगट नाही आणि त्याच्यामुळे दुःख आहे. किंवा बाजारामध्ये आई आणि मुलगा गेला, बाजारामध्ये दोघांची ताटातूट झाली. होतं कधी कधी आई आपल्या हे घ्यायचंय ते घ्यायचंय तर नांदात चालते, मुलगा आपल्या इकडं पाय तिकडं पाय, आईचा पदार्थ दिला सोडून दुसऱ्याच बाईचा पदार्थ झाला, चालले गेले दुसरीकडेच. आणि नंतर बघितलं अरे आपली आई नाही, मग लागलं लढाला. आईने बघितलं अरे मुलगा तर दिसत नाही, तिकडं आई रडते आणि एका गल्लीनं मुलगा रडतोय. आहे दोघं बाजारातच, बाजाराच्या बाहेर नाही आहे, दोघंही. कोणी कोणाला जग सोडून नाही गेलं, आई बाजारातच. परंतु इकडं आई रडते तिकडं मुलगा रडतोय. का रडतंय? प्रगट नाही, एकमेकाला दिसत नाही. सांगायचं तात्पर्य जीवनामध्ये दुःख का आहे तर सुख देणारे भगवंत ते प्रगट नाही. म्हणून त्या परमात्म्याला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी प्रगट ते झाले पाहिजे. आणि प्रगट केव्हा होईल तर ज्यावेळेस तो परमात्मा प्रगट झाल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. जसं दगडामध्येच मूर्ती असते, कारागीर काही दुसरी मूर्ती बनवतो असं नाही, त्याच दगडामधून अनावश्यक भाग काढून मूर्ती प्रगट करतो, ज्याला बघून लोकांना आनंद वाटतो. दुधामध्ये तूप असतं, लाकडामध्ये अग्नी असतो, परंतु तो प्रगट नसतो. दूध प्रगट नसतं, दूध प्रगट असतं परंतु त्याच्यामधलं तूप प्रगट नसतं. लाकडं प्रगट असतात परंतु त्याच्यामधला अग्नी प्रगट नसतो. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा आहे तो प्रगट झाला पाहिजे. आणि त्या परमात्म्याला जर प्रगट करायचं असेल तर त्याच्यासाठी पाप निकालिये खोज कर, ब्रचिक सर्प समान, मन मंदिर शुद्ध कीजिए तब प्रगटे भगवान. अनुष्ठानाचे जास्त दिवस राहिलेले नाही, जे थोडे बहुत दिवस राहिलेले, तर आता काय करायचं आहे? हे जे पाप आहे मनामधले हे सर्व काढून टाकायचे. पुण्यकर्म आपण करायचे. पुण्यकर्मानं पापकर्माचा नाश होतो
आसेन काही पापा अजून तर चुन चुन कीजिए सुकर्म को प्रभु की भेट चढाय जप तप संयम ध्यान से दे दुष्कर्म जलाय. सर्व जाळून टाकायचे आणि ते सर्व जाळून टाकायचे असेल तर त्याच्यासाठी जप तप संयम ध्यान से दे दुष्कर्म जलाय. म्हणून दररोज काही ना काही पाप होत राहतात, दररोज ते काढून टाकायचे असतात. जसं दररोज मन मलिन होतं, जसं शरीर मलिन होतं, वस्त्र मलिन होतं, भांडे मलिन होतात, त्याप्रमाणे मन देखील मलिन होत असतं. त्याच्यासाठी त्याला शुद्ध करण्यासाठी आपण काही ना काही नियम घेतला पाहिजे. त्याच्यासाठी बऱ्याचशा गावातील धर्मात्मांनी पुण्यात्मांनी एक नियम घेतला. कोणता? की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासे. प्रातःकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं पाहिजे. आणि उठून काय केलं पाहिजे? तर महान संत बहिणाबाई सांगते की स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. फलाशा सोडून न अहम कर्तव्यता मोक्षत्वा येतात तेथे असेल. म्हणून मुक्त व्हायचं असेल, जिवंतपणे सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी हा जो नियम सांगितला की प्रातःकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं पाहिजे, स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणून बरेचसे धर्मात्मा पुण्यात्मा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात आणि काय करतात की स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताची आरती करतात.